धनंजय मुंडेंना कराडची ओढ. कराडच्या आठवणीनं मुंडे व्याकुळ. जरांगे दमानियांचा मुंडेंवर प्रहार. आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी. काय नाही ते बघेल न्यायालय. परळीतील धनंजय मुंडेंच्या प्रचार सभेतील याच विधानानं राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं. ज्या कराडमुळे मुंडेंचं मंत्रीपद गेलं त्याच कराडची मुंडेंनी पुन्हा आठवण काढल्यानं खळबळ माजली आहे. मुंडे नेमकं काय म्हणाले ऐका. 12 महिने 24 तास जगमित्र चालू होतं. जे काही असेल नसेल गोरगरिबाला मदत आपण करत होतो. आज 9-10 महिने झाले कार्यालय चालू आहे, काम चालू आहे. हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते. माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सहकार्याला सहकार्य समजतो म्हणून मला सुद्धा याची कुठेतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी. काय चुकलं काय नाही ते बघेल न्यायालय. ती जाणीव नक्कीच. दुसरीकडे हत्या प्रकरणातील आरोपी असणाऱ्या कराडची आठवण काढल्यानं मुंडे माणूस म्हणण्याच्या योग्यतेचे नाहीत असा प्रहार दमानियांनी केलाय. तर जरांगेंनीही मुंडेंच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. तर संतोष भाईची इतकी क्रूर हत्या करून ते जर म्हणत असला की मला कोणी वाचवतील तर त्या धन्या इतका दुसरा नीच माणूस या पृथ्वी तलावर दुसरा असू शकत नाही. तो मित्र असो किंवा ते स्वैर असो, वाईट कृत्य जर केलं तर त्याचं कधी समर्थन करायचं नाही. आणि त्यातले त्यात आता तरी अजित पवारचे डोळे उघडले तर बरं होईल. ज्या निष्ठुर, क्रूर आणि राक्षसी अशा वाल्मिक कराडने संतोष देशमुखांची क्रूर हत्या केली, अशा व्यक्तीबद्दल कुठलीही भावना असणारा माणूस याला माणूस म्हणता येणारच नाही. अशा व्यक्तीबद्दल जर धनंजय मुंडे यांना आपलेपणा वाटत असेल, त्यांची उणीव वाल्मिक कराडजी जर भासत असेल तर अशा माणसाला माणूस म्हणण्याच्या तो योग्यतेचा नाही. आणि अशा माणसाविरुद्ध आता परळीच्या जनतेला ठरवायचंय. महिन्याभरापूर्वी पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात वाल्मिक कराडचे पोस्टर झळकल्यानं मुंडेंच्या मेळाव्यात कराडचं समर्थन करणारे नेमके कोण आहेत असा सवाल निर्माण झाला होता. मात्र धनंजय मुंडेंनी प्रचार सभेत वाल्मिक कराडची उणीव भासत असल्याचं सूचक विधान केल्यानं आता वाद निर्माण झालाय. मंत्रिपदाचा राजीनामा देण्याआधी कराडशी संबंध नसल्याचं सांगणाऱ्या मुंडेंनी आता प्रचार सभेत नेमकं कोणत्या उद्देशानं कराडची आठवण काढली. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला सुरू असताना मुंडेंच्या या विधानानं त्यांच्या अडचणी आता आणखीन वाढणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. योगेश काशीद, साम टीव्ही न्यूज, बीड.